3.5 मुहूर्तांचा सुवर्ण तेज, दातृत्वाचा ओलावा आणि नव्या संकल्पांची पहाट म्हणजे अक्षय तृतीया. अक्षय तृतीयेच्या मागे अनेक रंजक आणि प्रेरणादायी कथा आहेत. महाभारताच्या काळात जेव्हा पांडव वनवासात होते तेव्हा भगवान श्रीकृष्णाने द्रौपदीला अक्षय पात्र दिले होते. या पात्रातील अन्न कधीही संपत नसे. याच दिवशी श्रीकृष्णाने आपल्या गरीब सख्या सुदाम्याचे पोहे स्वीकारून त्याचे दारिद्र्य दूर केले होते. अजून एका आख्यायिकेनुसार असे मानले जाते की भगीरथाच्या कठोर तपस्येमुळे स्वर्गलोकातून गंगा माता पृथ्वीवर याच दिवशी अवतरली. काही मान्यतांनुसार विष्णूचा 6वा अवतार मानले जाणारे भगवान परशुराम यांचा जन्म याच तिथीला झाला. आध्यात्मिक दृष्टिकोनातून या दिवशी केलेले जप, तप, दान आणि स्नान यांचे पुण्य अक्षय असते. या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांना जलतर्पण करण्याची पद्धत आहे. विष्णू आणि लक्ष्मीची पूजा केल्याने घरात सुखसमृद्धी नांदते असे मानले जाते. ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.